माझा देव माझा प्रभू तुझ्या विना मी कोठे जाऊ. माझा देव माझा प्रभू तुझ्या विना मी कोठे जाऊ. तुझ्या विना मी कोठे राहू. तुझ्या विना मी कोठे राहू. या धरणीवर या धरणीवर या धरणीवर या धरणीवर कोण असा ज्याने जिंकिले मरण. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बाप, नवीन महिना आणि हा पहिला प्रभुवार तू आम्हाला दिलास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. जो आमचा देव प्रभू, आमचा ख्रिस्त येशू, त्याच्या भजनी आम्ही लागलेले आहोत, त्याचीच आम्ही उपासना करीत आहोत. आम्ही बापा तुला धन्यवाद आणि गौरव देतो. पुन्हा एक वार आम्हाला अशा प्रकारे मंडळी या नात्याने तू एकत्रित केलेला आहेस. प्रभू, आजची भक्ती आशीर्वादित कर. या भक्तीमध्ये अंतर्भूत होणाऱ्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीला आशीर्वादित कर. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकण, अडथळा येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला प्रभुवार 8 फेब्रुवारी 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. यावेळेला आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जात आहोत आणि त्यानंतर आपण मंडळीचे गीत गाणार आहोत. तर ह्या वेळेला प्रेज अँड वर्शिपसाठी मी MYFला पाचारण करीत आहे. ख्रिस्तात सर्वांना सलाम. ह्या सुंदरशा समय परमेश्वराने आम्हाला त्याचे उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 9 ते 11. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टिकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करा. प्रियांनो, कधी कधी या जीवनामध्ये जगत असताना आपण हे विसरून जातो की आपल्या प्रॉब्लेम्सपेक्षा आपला प्रभू मोठा आहे. आपण कधी कधी आपल्या प्रॉब्लेम्सला, आपल्या इश्यूजला, आपल्या टेन्शनला, आपल्या डिप्रेशनला देवाचं स्थान देऊन बसतो. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की जगामधील सर्वात उंच नाव, सर्वात श्रेष्ठ नाव हे येशू ख्रिस्ताचं. त्या नावाने मेलेले देखील उठतात, त्या नावाने रोगे बरे होतात. चला सर्व मिळून येशू ख्रिस्ताच्या नावाला अजून उंच करू.
प्रियानो, कधी कधी आपण इतके कन्फ्यूज होऊन जातो, आपल्याला मार्ग सुचत नाही, काय करावं हे कळत नाही. आपण ओव्हर थिंक करायला लागतो, आपण डिप्रेशनमध्ये जायला लागतो. आपल्या इश्यूजमुळे, आपल्या प्रॉब्लेम्समुळे आपण विचार करायला लागतो की आता काय होईल, आता काय होईल. आपल्याला माहिती करून घ्यायची खूप इच्छा असते. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की त्याने तुमच्या आयुष्यामधील सर्व गोष्टी आधीच प्लॅन करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही तुमचा विश्वास ठेवला पाहिजे. मनातल्या मनात म्हटलं पाहिजे की प्रभू कंट्रोलमध्ये आहे. सर्व गोष्टी त्याच्या इच्छेनुसार होतात आणि त्याची इच्छा माझ्यासाठी कधीही चांगलीच असणार आहे. हे मी सांगत नाही, तर हे वचन आपल्याला सांगत आहे. यिर्मयाचा 29वा अध्याय वचन 11. परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी, माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. यिर्मया 29:11. मैं जहाँ हूँ
नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला ध्याऊ गाऊ तुझो माऊली ध्याऊ गाऊ तुझो माऊली प्रेमाश्रूंच्या फुला प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परमवत्सला नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला जगत्कारणा बापान कुठे जगत्कारणा बापान कुठे तव वात्सल्य तुला तव वात्सल्य तुला गौरव तुला परमवत्सला नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला जगत्तारणा पुत्रा अनुपमा जगत्तारणा पुत्रा अनुपमा तुझी कृपा निर्मला तुझी कृपा निर्मला गौरव तुला परमवत्सला नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला जगच्चालना पवित्र आत्मना जगच्चालना पवित्र आत्मना हो मम जीवन कला हो मम जीवन कला गौरव तुला परमवत्सला नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला अगाधया सदा अनुभव अगाधया सदा अनुभव तुझ्या त्रिविध भूतीला तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला नमा परममङ्गला गौरौ तुला परमवत्सला उभे असतानाचा आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने समजून उमजून मोठ्याने जाहीर करीत आहोत. आपण प्रारंभ करूयात प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या
उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आज 6वा रविवार, आळीपाळीचा शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. 6वा रविवार. परमेश्वर स्वतःच्या लोकांचा शोध घेतो. परमेश्वर स्वतःच्या लोकांचा शोध करतो. 6वा रविवार. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यास हुडकितो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि अभ्राच्छादित अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणातून त्यास बचावून आणीन. मी त्यास राष्ट्रातून आणीन, निरनिळ्या देशातून त्यास जमा करीन. मी त्यास स्वदेशी परत आणीन. मी इस्रायलाच्या पर्वतावर, नाल्याजवळ व देशातल्या सर्व वस्तीस्थानात त्यास चारीन. मी स्वतः माझा कळप चालीन व त्याची निजण्या बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवलेल्यास शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणीन, घायाळास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन. मी क्षेम वचन देऊन त्याचबरोबर करार करीन. देशातून दुष्ट पशु नाहीसे तसे करीन, म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील. मी त्यास व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळास मंगलदायक करीन. पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन. मंगलदायक वृष्टी होईल. मळ्यातील झाडे फलद्रूप होतील. भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील. मी त्याचवरील जोखडांची बंधने तोडीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. तेव्हा मी परमेश्वर त्यांचा देव त्याचबरोबर आहे व इस्रायल घराने माझी प्रजा आहे हे त्यास समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आमेन. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन आपण यावेळेला करीत आहोत. 1 तिमोथी 3 अध्याय आणि 14 ते 16 ही वचने यावेळेला आपण वाचत आहोत. 1 तिमोथी 3 अध्याय 14 ते 16. तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे. तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात, म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याच नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. पाया पडून तुला नमन करतो, तुझी उपासना करतो. तुझे एक देव आहेस, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. बापा परमेश्वरा, तू आमचा निर्माण करता देव आहेस. आम्ही तुला उंचावितो, गौरवितो. हे बापा परमेश्वरा, आज पुन्हा एक वार आम्हाला बापा परमेश्वरा अशा प्रकारे मंडळी या नात्याने एकत्र करून तुझी भक्ती करण्याची संधी दिलेली आहेस. मागील संपूर्ण महिनाभर
तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आणि या महिन्याच्या प्रारंभीच आम्ही तुझ्याजवळ तुझी कृपा मागत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे हे तुझं अभिवचन आम्ही विश्वासाने स्वीकारित आहोत. आम्ही तुझे आभार मानतो बापा, उपकार स्तुती करतो. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझं विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक, स्थैर्य तू भरत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांना तू तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. आज या भक्तीमध्ये बापा परमेश्वरा सहभागी झालेले प्रत्येक लहान थोर व्यक्ती तुला ठाऊक आहे, माहिती आहे. बापा परमेश्वरा, त्यांच्या सर्व लहान मोठ्या गरजा तुला ठाऊक आहेत. प्रत्येक व्यक्ती आज तुझ्याकडे आशेने पाहत आहे. प्रत्येकांसाठी मी तुझ्याजवळ रदबदली मध्यस्थी प्रार्थना करीत आहे. हे बापा परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारा तू देव आहेस. आज त्यांच्या मनामध्ये जी घालमेल बापा परमेश्वरा चाललेली आहे, त्यांच्या मनामध्ये बापा परमेश्वरा जी बापा सर्व प्रकारची बापा परमेश्वरा अपेक्षा आणि इच्छा आहे ती तुझ्या पुढे ठेवत आहे. प्रभू, तू तुझी कृपा द्या, अनुग्रह त्यांच्यावर कर आणि प्रत्येकांना त्यांच्या गरजेनं रूप पुरविणारा तू देव आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक, स्थैर्य भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. बुद्धी, सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती तू प्रत्येकाला लाभू दे. आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे जे महान तारण तू प्रत्येकाला दिलेलं आहेस, त्या प्रत्येकाने बापा परमेश्वरा त्या तारणाचं विस्मरण होऊ देऊ नये. तर त्यांनी बापा परमेश्वरा त्या तारणाची घोषणा करावी, साक्ष द्यावी असं होऊ दे. आज बापा परमेश्वरा, आम्ही विशेष प्रकारे तुझ्याजवळ विनंतीने प्रार्थना करीत आहोत. मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यावर तुझा आशीर्वाद दे. आणि बापा परमेश्वरा, त्या अंतर्गत असणाऱ्या सर्व कॉन्फरन्सला तू आशीर्वादित कर. सर्व बिशप वर्गाला तू आशीर्वादित कर. सर्व DS वर्ग तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे सर्व पाळक वर्ग देखील तू आशीर्वादित कर. या समय विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत बापा परमेश्वरा, भारत देशासाठी. भारत देश आम्ही तुझ्या मेहर नजरेखाली आणत आहोत. आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि बापा परमेश्वरा सर्व सरकारी, निमसरकारी बापा परमेश्वरा सर्व कर्मचारी, अधिकारी यांना आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत. बापा प्रत्येकांना भारत देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रकारे तू तुझी कृपा द्या, अनुग्रह दे. सर्व आर्म फोर्सेस यावरही तुझा आशीर्वाद दे. पोलीस फोर्सेस तू आशीर्वादित कर. सर्व मेडिकल बापा आणि पॅरामेडिकलमध्ये असणारे सर्व बापा परमेश्वरा लहान मोठे सर्वांना तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. कोरोना व्हायरसचं उच्चाटन तू केलेलं आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. अजूनही बापा परमेश्वरा जे काही राहिलेलं आहे तेही तू संपुष्टात आणणारा देव आहेस. जी लस बापा वॅक्सिन सुरू झालेला आहे ते आशीर्वादित कर आणि त्याद्वारे अनेकांना लाभ होऊ दे. बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे आम्ही महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना करीत आहोत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ यांनाही तू आशीर्वादित कर बापा. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तुझी शांतता, सुव्यवस्था तू प्रस्थापित कर बापा. महाराष्ट्र तू बापा सुजलाम सुफलाम केलास. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. मान, महिमा, गौरव दे. तथा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन आणि अधीन आहोत. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मला तुझी कृपा आज पुरेशी आहे बापा. आजचा प्रभू भोज आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचा कर. आज बापा परमेश्वर, आम्ही तुझ्याजवळ विशेष प्रकारे मागत आहोत. तुझंच गौरव तू करून घे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने मागतो, मृतक आमचे स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि एक विशेष प्रार्थना यावेळेला आम्ही करणार आहोत. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.
आमचे सन्माननीय ज्येष्ठ बंधू आणि सभासद मिस्टर विश्वास शेकटकर यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. बापाने स्वर्गीय पित्याने त्यांना पूर्ण आशीर्वादित करावं, पूर्ण आरोग्य द्यावं म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करणार आहोत. प्रियांनो, आज विशेष प्रकारे मी तुमच्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहे की मिस्टर विश्वास शेकटकर हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, क्रिटिकल कंडिशन आहे, परंतु देवाला काही अशक्य नाही. प्रियांनो, त्यांची प्रिय पत्नी, नातू, मुलगी यांना आरोग्य मिळालेलं आहे. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ आहे. अनेकांनी प्रार्थना केलेल्या आहे. आम्हाला आज मंडळी नात्याने प्रार्थना करायची आहे. आपण सर्वजण मस्तके झुकूयात, डोळे बंद करूयात, मनातल्या मनात प्रार्थना करूयात आणि देवाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे म्हणून आम्ही देवाची उपकार स्तुती करूया. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आमची प्रार्थना ऐकतोस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बंधू विश्वास शेकटकर बापा परमेश्वरा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. बापा परमेश्वरा त्यांना आरोग्याची नितांत आवश्यकता आहे. हे बापा परमेश्वरा, जे अशक्य ते शक्य करणारा तू देव आहेस. आज देवज बाप, देवज पुत्र, देवज पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये मी तुझ्या चरणावर त्यांना समर्पित करीत आहे आणि मागत आहे की त्यांच्या शरीरात असणारे रोग, आजार, वेदना, पीडा, भय, भीती, दडपणे, सर्व प्रकारचं बापा परमेश्वरा जी काही शैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकण, अडथळा आहे, येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. हे बापा वैद्य, डॉक्टर जी काही ट्रीटमेंट त्यांना देत आहे ते आशीर्वादित कर, त्यांच्या हाताला यश दे आणि बापा या बंधूला तुझी साक्ष म्हणून पुन्हा एकदा तू तुझ्या मंडळीमध्ये घेऊन ये आणि बापा परमेश्वरा तू गवळीला जाऊन सिला जा. त्यांची प्रिय पत्नी, मुलगी आणि त्यांचा नातू यांना तू आरोग्य दिलंस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो बापा. तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस. आम्ही तुला गौरव देतो बापा. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणते की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. उभे असतानाच प्रियांनो आम्ही शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि ह्या वेळेला आमच्या डोळ्यापुढे लोककृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 11 पासून ते 24 वचनापर्यंत आम्ही वाचणार आहोत. 11 ते 24. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस जमा झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या देशात डुकरे चाराव्यास पाठविले. तेव्हा डुकरे खात असता त्यातला शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच. त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. दे बापा वाचन शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करू. दे बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत.
करिता प्रभु हृदय घ्या तो शोध ठेवाया करिता तुझा बाय या प्रिय हृदय घ्या आता द्यावया तो पाहतो हृदया तुम्ही प्रीती असली बयावरी न दाविले प्रभु हृदय घ्या शोध ठेवाया करिता उदारबाद या प्रिय हृदय घ्या घरास मित्र आहे काय करील सर्वदा सहाय प्रभु त्या खेळला त्या मित्र ठरला प्रभु हृदय घ्या शोध ठेवाया करिता तुझा बाय प्रिय हृदय घ्या त्यास आत घेतले लिखे दिलाविले जाणतो तुझा सोडीला कृपेची वेळ ही टळे प्रभु हृदय घ्या शोध ठेवाया करिता तुझा हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या देव बापाला धन्यवाद. सुप्रियांनो, आज पुन्हा एकदा आम्ही देव बापाचे आभार मानूयात, उपकार स्तुती करूयात. कारण देव बापाने आम्हाला हा नवीन महिना 2021चा दिलेला आहे. हा दुसरा महिना आहे आणि फेब्रुवारी 2021 मध्ये आम्ही आज प्रवेश केलेला आहे. आम्ही देव बापाला गौरव देऊयात. हा फेब्रुवारी महिन्याचा पहिला रविवार आहे. 8 फेब्रुवारी 2021 आणि आम्ही या महिन्यामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व हाच विषय पाहणार आहोत. आणि मागील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व पाहिलं, आशीर्वाद देणारा देव. आणि त्यामध्ये आपण एकूण 2 संदेश हे ऐकलेले आहे, 24 जानेवारी आणि 31 जानेवारी. फेब्रुवारी महिन्यासाठी सुद्धा आमचा प्रमुख विषय तोच राहील, प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व. आणि फेब्रुवारीचा जो विषय आहे तो आहे शिक्षण देणारा प्रभू येशू ख्रिस्त. शिक्षण देणारा देव, प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व भाग 2, शिक्षण देणारा देव. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू व देव आहे. थोमा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला ह्याच नावाने हाक मारत आहे, माझा प्रभू व माझा देव. वास्तविक पाहता थोमा
हा 8 दिवस विश्वास ठेवीत नव्हता की प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला 3 दिवसापूर्वी त्या वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला पुरले, तो आज म्हणजे येशूने थोमाला भेट दिली त्याआधी 8 दिवस तो पुनरुत्थित झालेला आहे. त्याला पुष्कळांनी साक्ष दिली, परंतु त्याने विश्वास ठेवला नाही. तो म्हणाला, पाहिल्या वाचून मी विश्वास ठेवणारच नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्वतः दर्शन दिले 8 दिवसानंतर. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सर्व काही दाखवले. त्या हाताच्या खुणा, पायाच्या खुणा, कुशीतल्या खुणा, त्या सर्व काही दाखवले आणि सांगितलं, थोमा, विश्वास ठेवणार आहेस? आणि थोमा ओरडला, माझा प्रभू व माझा देव. आणि तोच थोमा भारतामध्ये आला आणि त्याने आपलं सर्व आयुष्य भारत देशाच्या सुवार्तेसाठी वेचलं. प्रियानो, दिद्दुम म्हटलेला थोमा प्रभूला त्याच्या शिष्यांनी, त्याच्या लोकांनी त्याच्यावर अविश्वास ठेवला नाही तर ते आवडत नाही. आणि प्रियानो, कित्येक लोक आजही विश्वास ठेवत नाही. संत पाऊल म्हणतो, कित्येक लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळे होतं काय? त्यामुळे देवाची विश्वास पात्रता कमी होत नाही. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि आम्ही प्रभूला धन्यवाद दिले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. तो आमचा देव आहे आणि म्हणून आम्ही त्याची उपासना केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. प्रियानो, आज आम्ही त्याच प्रभू येशू ख्रिस्ताकडे एका नव्या दृष्टीने पाहणार आहोत. शिक्षण देणारा देव. आपण संदेशाकडे जाण्याआधी प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. देवाला कधीच कुणी पाहिलं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने देवाला प्रगट केलेला आहे. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, ज्याने मला पाहिलेला आहे त्याने पित्याला पाहिलेला आहे. हे बापा परमेश्वरा, आज आमचे अंतःचक्षु एवढे प्रकाशित कर की आम्हाला ख्रिस्ताचं नव्या दृष्टीने बापा परमेश्वरा दर्शन घडेल. आणि ख्रिस्ताचं दर्शन हे साक्षात देवाचं दर्शन आहे, स्वर्गीय पित्याचं दर्शन आहे, यावर आमचा विश्वास आहे. बापा, आजचा संदेश आम्हासाठी आशीर्वादित कर. आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर काही अविश्वासाचं मळभ असेल, जर संशयाचा काही बापा परमेश्वरा धुकं साठलेलं असेल, तर सगळं काही स्वच्छ कर आणि आज दिसू दे आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. सहाय्य कर बापा. बोलणाऱ्याने देवाची वचने बोलावीत, ऐकणाऱ्याने देवाची वचने ऐकावीत. आणि बापा परमेश्वराच्या सहाय्याने आम्ही त्याच्या वचनाची प्रशंसा करीत आहोत. हाच एक विश्वास तू आम्हाला दे. आज तू आपला गौरव प्रगट कर. आज तू बापा परमेश्वरा आमच्या अंतःकरणाला स्पर्श कर. आणि प्रभू, आमचा आत्मा, जीव, शरीर ख्रिस्तासाठी समर्पित व्हावा अशी कृपा, दया, अनुग्रह आम्हाला दे. सहाय्य कर. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा,
आमेन. मत्तय 7वा अध्याय आणि 28 ते 29 ही वचने यावेळेला आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवलेली आहे. आणि मत्तय 7:28-29 मध्ये आम्ही असं वाचतो, येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रियानो, डोंगरावरचं प्रवचन मत्तय 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय हे सर्व शिक्षण संपवल्यावर मग लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. ख्रिस्ताचं शिक्षण एक अद्भुत शिक्षण आहे. प्रिया, जुन्या करारातील संदेष्टे शिक्षण देताना म्हणत असत की परमेश्वर असे म्हणाला, आणि शास्त्री लोक म्हणत असत संदेष्टा असे म्हणाला. या ठिकाणी 29व्या वचनात म्हणलेलं आहे, त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवित होता. जुन्या करारातील संदेष्टे म्हणत परमेश्वर असे म्हणाला, शास्त्री म्हणत असे संदेष्टे असे म्हणाला, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी असे म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देताना म्हणतो मी असे म्हणतो. सर्व सत्ता, अधिकार, सर्व शिक्षणाचा उगम, प्रारंभ प्रभू येशू ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो. आणि परमेश्वर देवाचं नाव जेव्हा मोशेने विचारलं तेव्हा परमेश्वर देवाने मोशेला सांगितलं, त्या इस्रायल लोकांना सांग मी आहे तो आहे, माझं नाव हेच आहे, याह वाह, आणि त्याचाच पुढे अपभ्रंश झाला यहवा. मी आहे. परमेश्वर देवच म्हणू शकतो मी आहे. परमेश्वर देव हा सर्व निर्मितीच्या आधीपासून आहे. स्वर्गाच्या आधी, पृथ्वीच्या आधी परमेश्वर देव आहे. देवदूतांच्या आधी, या सर्व पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीच्या आधी परमेश्वर देव आहे. प्रारंभ व शेवट, आदी व अंत परमेश्वर देव आहे. प्रियांनो, मी असे म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आम्हाला पाहायला मिळतो. हे शास्त्री लोक, प्रियांनो, हे होते कोण? हे राजांचे सेक्रेटरी होते. राजांचे सेक्रेटरी. त्या काळी जे राजे होत असे आणि त्यांना जर काही धर्माविषयीचं मार्गदर्शन हवं असेल तर हे शास्त्री लोक देत असत. त्यानंतर हे नियमशास्त्राच्या नक्कल करणारे होते. लिहून काढण्याचं काम यांच्याकडे होतं. काही शास्त्री लोक हे करायचे. आज आपण झेरॉक्स करतो, त्यावेळेला झेरॉक्स नव्हते. त्यावेळेला शास्त्री लोक ते जसंच्या तसं लिहून काढीत असत. त्यानंतर ते शास्त्रलेखांचे आणि नियमशास्त्राचे विश्लेषक होते. इंटरप्रिटर्स ऑफ द स्क्रिप्चर अँड लॉ. इस्रायल लोकांचे जे नियमशास्त्र होते किंवा जे शास्त्रलेख होते त्यांचे ते विश्लेषक होते. सर्व
रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचं काम त्यांचं होते. ते वकील असत आणि इस्रायल लोकांच्या शाळेतील ते शिक्षक देखील असत. आणि शिक्षणाचं काम हे शास्त्री लोकांकडे होते. आणि म्हणून त्यावेळेला लोक थक्क झाले आणि म्हणाले की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये हा शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित आहे. प्रियानो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ता इतकं शिक्षण कोणाचंही उत्तम नाही. म्हणून कोणत्याही शिक्षकाने, कोणत्याही पाळकाने, कोणत्याही संदेशवाहकाने, प्रीचरने स्वतःविषयी घमेंड करू नये. तो शिक्षकांचा शिक्षक आहे. शिक्षकांनाही शिक्षण देणारा तो आहे. तो गुरु आहे. आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावरून थक्क झालं पाहिजे. काय हे शिक्षण आहे! हे फार अनमोल शिक्षण आहे. हे फार प्रगल्भ शिक्षण आहे. हे अगम्य शिक्षण आहे. हे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेलं शिक्षण आहे. हे मानवी बुद्धीच्या आकलन आणि उकलन शक्तीच्या पलीकडचं शिक्षण आहे. असं म्हणून प्रत्येकाने थक्क व्हायला पाहिजे. परंतु आज जर आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मोल आणि महत्त्व कळालं तर त्याच्या शिक्षणाचं मोल आणि महत्त्व आम्हाला कळेल आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी आतुर होऊ. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आम्ही मान्य केला पाहिजे. ज्ञानामधला, शिक्षणामधला त्याचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. प्रियानो, आम्हाला ते सर्व काही शिक्षण प्राप्त होत असते. शिक्षणामधील सर्वात प्रथम अधिकार मान्य करा. हे कोण बोलत आहे? हे वाक्य प्रभू येशू ख्रिस्त बोलला का? देवाचं वचन तसं सांगत आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार मान्य करा. संपूर्ण नवीन करार 27 पुस्तके म्हणजे 4 शुभवर्तमाने आणि 23 पत्रे पुस्तके प्रगटीकरणापर्यंत, प्रेषितांची कृत्य ते प्रगटीकरण, 23 पुस्तके, सगळं काही अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानेच हे प्रेषित नेमलेले होते. तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, फक्त शुभवर्तमान नव्हे. दुसरी गोष्ट, प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाला दुसरा पर्याय नाही. अनेक लोक ख्रिस्ताच्या शिक्षणाला पर्याय शोधतात. हेच त्याला दुसरा पर्याय नाही. हेच अंतिम सत्य म्हणून ख्रिस्ती लोकांनी मान्य केलं पाहिजे. हे अंतिम सत्य आहे. त्याच्यावर आर्ग्युमेंट्स नाही, त्याच्यावर वादविवाद नाही. निर्विवाद सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण. हा विश्वास झाल्याशिवाय कोणालाही, प्रियानो, या शिक्षणामधील ABCD सुद्धा, अबकड सुद्धा समजणार नाही. त्याचा अधिकार मान्य करा. त्याला दुसरा पर्याय नाही. अंतिम सत्य तेच आहे, हे मान्य करा. आणि तिसरी गोष्ट, ते शिक्षण मिळाल्यानंतर ते ग्रहण करा आणि त्याप्रमाणे आचरण करा, म्हणजेच त्यावर विश्वास दाखवा. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण समजण्यासाठी आम्हाला त्याचा अधिकार मान्य केला पाहिजे. ते अंतिम सत्य म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे आणि ग्रहण करून त्याप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे. तरच ख्रिस्ताच्या शिक्षणामधील खरा आत्मा, खरं मर्म, रहस्य आम्हाला उकलत जाईल. आणि प्रियानो, त्या ज्ञानामुळे आम्ही आशीर्वादित होऊ.
नाहीतर ज्ञानाच्या अभावी देवाच्या लोकांचा नाश होतो. ते ज्ञान देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. तो साक्षात ज्ञान प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान आहे. 1 करीन 1:24 वचन. आणि तो ज्ञान आणि सामर्थ्य, प्रियानो लक्षात घ्या, देवाच्या ज्ञानात सामर्थ्य सुद्धा आहे, महान सामर्थ्य आहे. आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. ख्रिस्ताचं शिक्षण हे अनेक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताने अनेक विषयांवर, सिद्धांतांवर शिक्षण दिलेलं आहे. ते सगळंच आम्हाला पाहता येणार नाही, सर्वच आम्हाला पाहता येणार नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताने देवाबाबत शिक्षण दिलं, मग स्वतःबाबत शिक्षण दिलं, मग पवित्र आत्म्याबाबत शिक्षण दिलं, पापाबाबत शिक्षण दिलं, नव्या जन्माबाबत शिक्षण दिलं, अर्थात तारणाबद्दल शिक्षण दिलं, मग मनुष्याबाबत शिक्षण दिलं, शिष्यत्वाबाबत शिक्षण दिलं, स्वर्गाबाबत शिक्षण दिलं, नरकाबाबत शिक्षण दिलं, सैतानाबाबत शिक्षण दिलं, त्याच्या दुसऱ्या आगमनाबाबत शिक्षण दिलं, पश्चातापाबाबत शिक्षण दिलं, मरण व पुनरुत्थान याबाबत शिक्षण दिलं, खऱ्या धर्माचरणाबाबत शिक्षण दिले, पतनाबाबत शिक्षण दिले, दान दशमांश देण्याबाबत शिक्षण दिले, मंडळीबाबत शिक्षण दिले, आणि कितीतरी असे विषय सांगता येतील प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक प्रकारे शिक्षण दिलेलं आहे. आणि अनेक सिद्धांतांवर, अनेक विषयांवर, अनेक प्रश्नांवर त्याने आपल्या शिक्षणाच्या द्वारे प्रकाश पाडलेला आहे. आणि म्हणून ह्या सदरांमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण पाहिलं पाहिजे. परंतु आम्हाला सर्वच हे शिक्षण समजून घेता येणार नाही. आम्ही ह्यातले फक्त या फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 3च विषय पाहणार आहोत. आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं देवाबाबतचं शिक्षण, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःबाबत दिलेलं शिक्षण, आणि तिसरं प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याबाबत दिलेले शिक्षण. आणि ह्यावरून आम्ही साक्ष देणार आहोत, जाहीर करणार आहोत, समजून घेणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व. आणि ते आहे शिक्षण देणारा देव, शिक्षण देणारा देव. तर प्रियांनो, सर्वात प्रथम आम्ही आता पाहत आहोत देवाबाबत शिक्षण. प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिक्षण दिलेलं आहे ते सर्वात प्रथम देवाबाबत शिक्षण. प्रियांनो, आमचा देव हा शिक्षण देणारा देव आहे, शिकवणारा देव आहे. आणि आदाम हवेला एदेनामध्ये असताना त्याने शिक्षण दिलं. त्याचं शिक्षण जोपर्यंत त्यांनी मान्य केलं तोपर्यंत ते एदेनात राहिले. जेव्हा त्यांनी त्याचं परमेश्वराचं शिक्षण अमान्य केलं तेव्हा ते एदेनाच्या बाहेर गेले. म्हणजे देवाच्या शिक्षणाला पर्याय नाही. जर शिक्षण मान्य कराल तर आशीर्वादित व्हाल, आणि जर शिक्षण अमान्य कराल तर प्रियांनो, देवाचे लोक या नात्याने देव त्यांना फटके मारल्याशिवाय राहणार नाही. जसा बाप आपल्या मुलाला शिक्षा करतो यासाठी की त्याचं वाईट होऊ नये, त्याचप्रमाणे परमेश्वर देव त्याच्या मुलांना, त्याच्या लेकरांना शिक्षा करतो, शिक्षणासाठी शिक्षा करतो. आणि जर तुम्हाला ख्रिस्ताचं शिक्षण घ्यायचं आहे तर शिक्षेला सुद्धा तुम्ही तयार झालं पाहिजे. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा भोगिता. आणि म्हणून प्रियानो, ही गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्ताचं शिक्षण आम्ही जेव्हा घेण्यासाठी सरसावू तेव्हा शिक्षणाविरुद्ध जर आम्ही काही केलं तर तो शिक्षा देखील करणार आहे, ही खुणगाट
आम्ही पहिल्यांदाच बांधली पाहिजे. अज्ञानाने असो किंवा सज्ञानाने असो, जर त्याच्या शिक्षणाविरुद्ध आम्ही वागणूक करू तर शिक्षा ही आहेच. परंतु सज्ञानाने जर आम्ही चुकू तर लक्षात ठेवा, आम्हाला पश्चाताप तरी होईल कमीत कमी आणि माघारी फिरू. परंतु अज्ञानाने जर आम्ही करतच राहू त्याच्या शिक्षणाविरुद्ध वागणूक, तर लक्षात ठेवा पश्चाताप होईल असं होऊच शकणार नाही, कारण आम्हाला माहितीच नाही. आणि म्हणून त्याचं शिक्षण घेतल्या वाचून आता पर्याय नाही. देवाबाबत शिक्षण. प्रियांनो, सर्वात प्रथम देवाबाबत शिक्षण घेण्यासाठी आम्ही फार मोठी वचने काढणार नाहीत, परंतु मत्तय 6 अध्याय आणि 9 ते 15 आमच्या फार परिचयाचा हा शास्त्रपाठ आहे. मत्तय 6 अध्याय 9 ते 15 प्रभूची प्रार्थना. आम्ही म्हणतो प्रभूने शिकविलेली प्रार्थना, आणि प्रत्येक वेळेला आम्ही ही प्रार्थना म्हणत असतो. परंतु ह्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने देवाबाबतचं शिक्षण दिलेलं आहे, ते आम्ही आता समजून घेणार आहोत. आणि सर्वात प्रथम 9वं वचन असं सांगितलेलं आहे की यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, या प्रकारे प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जी प्रार्थना तुम्हाला शिकवत आहे या प्रकारे तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थनेचा उद्देश आणि हेतू स्पष्ट आहे, आणि तो हा आहे की आम्ही आमच्या स्वर्गीय देवाला, स्वर्गीय पित्याला समजून घ्यावं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या स्वर्गीय पित्याचं, स्वर्गीय देवाचं शिक्षण देत आहे. आणि शिक्षण आमचे डोळे उघडतात, आणि उघडलेले डोळे देवाचं दर्शन घेतात. या प्रकारे प्रार्थना करा. आणि म्हणून आम्ही वारंवार प्रभूची प्रार्थना बोलून आमच्या मनावर आम्ही हे बिंबवत असतो की आम्हाला या प्रकारे प्रार्थना करायची आहे, आम्हाला या प्रकारे प्रार्थना करायची आहे. या प्रार्थनेचा कालावधी किती आहे माहिती आहे का प्रियांनो? 20 सेकंद. प्रभूच्या प्रार्थनेचा कालावधी 20 सेकंद आहे. आणि म्हणून कुणी म्हणू शकत नाही की मला देवाची प्रार्थना करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. ज्याला 20 सेकंद सुद्धा देवासाठी वेगळे काढता येत नाही, तो देवाचा माणूस असेलच कसा? आमच्या परमेश्वर देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला फार लांब प्रार्थना नको आहे. 20 सेकंदाची प्रार्थना काय अद्भुत आहे ना प्रियांनो. पण प्रभू कान देऊन ऐकतो, प्रभू कान देऊन ऐकतो. आणि मग तो 9व्या वचनात म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या. प्रियांनो, हे आमच्या, ही वैयक्तिक प्रार्थना नाही, ही सामुदायिक प्रार्थना. जेथे 2 किंवा 3 जमतील तिथे ही प्रार्थना म्हणायची. आमच्या सर्व विश्वासणाऱ्यांच्या, मंडळीतल्या सर्व लोकांच्या, ख्रिस्ती जनांच्या स्वर्गीय पित्या. जसा तो माझा स्वर्गीय पिता आहे, तसाच तो माझ्या शेजारी बसणाऱ्याचा स्वर्गीय पिता आहे. माझ्या मंडळीमध्ये जेवढे लोक येतात त्या सर्वांचा तो स्वर्गीय पिता आहे. प्रियानो, हे ऐक्य आहे. विश्वासाने एका घरचे झालेल्यांचं हे ऐक्य आहे. एकाच बापाची लेकरे. प्रियानो, पहिलं देवाबाबतचं सत्य, देव हा स्वर्गीय पिता आहे. काय अद्भुत ना. देव हा स्वर्गीय पिता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे पिता म्हणा. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनेला प्रारंभ कराल ना प्रियानो, तर सरळ देवा परमेश्वरा म्हणण्याच्या ऐवजी पिता म्हणा, आधी म्हणा, हे माझ्या स्वर्गीय पित्या, बापा. काय अद्भुत, केवढा आपलेपणा आहे प्रियानो त्याच्यात, केवढी आपुलकी आहे, केवढ्या जवळ येतो आम्ही देवाच्या.
हे माझ्या स्वर्गीय पित्या, आम्ही त्याचे लेकरे आहोत, आम्ही त्याची लेकरे आहोत. मग लेकरे कुठे राहतात? बापाच्या घरात. आम्ही कुठे राहिलं पाहिजे? त्याच्या घरात. प्रियांनो, आम्ही शास्त्रपाठ वाचनामध्ये वाचलेलं आहे. पहिले तिमोथी 3 अध्याय 14 ते 16 वचनं वाचलेली आहेत आणि त्यामध्ये 15 वचन असं सांगितलेलं आहे की देवाचं घर काय आहे? देवाचं घर म्हणजे देवाची मंडळी, चर्च. आम्ही त्याला स्वर्गीय पिता म्हणतो. त्यावेळेला प्रियानो, आम्हाला बंधनकारक आहे की आम्ही त्याच्या घरात राहिलं पाहिजे. प्रियानो, मी त्याच्या घरात न राहता, मी त्याच्या मंडळीत न राहता, मी त्याच्या मंडळीत समर्पित न होता, त्याच्या मंडळीमध्ये न येता मी त्याला स्वर्गीय पिता म्हणू शकेल का? आता ह्या कोरोना व्हायरसच्या दिवसांमध्ये काहींना चर्चमध्ये येता येत नाही, ती सहभागिता घेता येत नाही, म्हणून काय झालं? ऑनलाईन भक्ती आहे. प्रियानो, जेव्हा आम्ही आमच्या म्हणतो ना त्या स्वर्गीय पित्याला, तेव्हा आमच्याकडून देवाची अपेक्षा ही आहे की आम्ही एक असलो पाहिजे, एक असलो पाहिजे. आम्ही चर्चला न येता, भक्तीला न येता आम्ही त्याला आमच्या स्वर्गीय पित्या म्हणू शकतो का? आम्ही ऐक्याने न राहता, एकमेकांवर प्रीती न करता, देवाच्या घरात राहिल्यासारखं, एका घरचे झालेल्यासारखं न राहता आम्ही त्याला स्वर्गीय पिता म्हणू शकतो का? ही आमची लबाडी होणार नाही का? प्रियानो, मंडळी, चर्च दगडविटांचंच नव्हे, ती विश्वासणाऱ्यांची सहभागिता आहे. आम्ही शरीराने एकमेकांपासून दूर असू, परंतु आम्ही आत्म्याने एक असलं पाहिजे. देवाच्या सेवेत एक असलं पाहिजे. स्वर्गीय पित्याच्या सेवेत आम्ही एक असलं पाहिजे. प्रियानो, मी त्याच्या घरात राहिलं पाहिजे. स्वर्गीय पिता देव आम्हाला सांगत आहे, हे आमच्या स्वर्गीय पिता. किती सहज, किती सहज. लोकदृश्य वर्तमान 15 अध्याय 11 ते 32 यामध्ये आम्ही आमच्या फार परिचयाचा उधळा मुलगा व त्याचा वडील भाऊ हा दाखला जो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेला आहे तो सांगितलेला आहे. उधळा मुलगा, त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे उधळा मुलगा, कारण तो आपल्या बापाचं घर सोडून, बापाची सर्व अर्धी आपल्या हिश्श्याची मालमत्ता घेऊन बाहेर गेला. बापाचं घर सोडून गेला. त्याने बापाचं घर सोडलं आणि त्याच्यावर बिकट परिस्थिती आली. प्रियानो, आमची सुरक्षितता बापाच्या घरात आहे हे समजू द्या. नाही तर बाहेर गर्जना करणारा सिंह कोणाला गिळावं म्हणून शोधत हिंडत आहे. जे उधळ्या पुत्राचं झालं तेच आमचं होईल. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, बापाच्या घरापासून दूर जाऊ नका. आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्याचे हाल हाल झाले, पण लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही जरी पतित झालो तर आमचा स्वर्गीय पिता हा प्रीतीचा देव आहे, दयेचा देव आहे, क्षमेचा देव आहे. माघारी फिरा, पश्चाताप करा, माघारी फिरा. तो आमची वाट पाहत आहे. आज जर देवाचं घर, देवाला सोडून जर कुणी बहकला असेल तर आज प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे, तुमचा पिता तुमची वाट पाहत आहे. माघारी फिरा, माघारी फिरा. तो तुमचं स्वागत करील, तो तुम्हाला कवटाळून धरील, तो तुम्हाला मिठी मारील. तो एक अक्षरानेही तुम्हाला विचारणार नाही, तू इतके दिवस कुठे होता, काय केलं, काय काय काही विचारणार नाही, कारण त्याने तुमच्यासाठी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. तुमच्या हिशोबी तो पाप मोजत नाही. माघारी फिरा. प्रियानो, आजही आम्ही प्रभूच्या प्रीतीचा अवमान करणार का? आम्ही माघारी फिरलं पाहिजे. आमच्या पित्याला फार आनंद होतो प्रियानो. तो आनंद उत्सव करतो, आनंद उत्सव करतो. स्वर्गात आनंद होतो. पहिलं सत्य आहे, देव हा आमचा स्वर्गीय
पिता आहे. जगात देवाने आम्हाला एक पिता दिला आहे. तो आमच्या देहाचा आहे, परंतु लक्षात ठेवा, आमच्या आत्म्याचा स्वर्गीय पिता आमचा परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरी गोष्ट, तो पिता आहे म्हणून तो आमचा निर्माण करता आहे. मत्तई 6:9 हेच वचन, देव माझा स्वर्गीय पिता आहे. देव माझा स्वर्गीय पिता आहे, तर तो माझा निर्माण करता आहे. आणि प्रियांनो, तो जर निर्माण करता आहे, तर प्रियांनो, आम्ही त्याची उपासना केली पाहिजे. तो जर पिता आहे, तो जर निर्माण करता आहे, तर आम्ही त्याची उपासना केली पाहिजे. जन्मदाता म्हणजे आमचा निर्माण करता आहे. प्रियांनो, योहान 1:11-12 मध्ये सांगितलेलं आहे, 12-13 की आमचा जन्म देहाची इच्छा, मनुष्याची इच्छा किंवा रक्त यापासून झाला नाही, तर देवापासून झालेला आहे. कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला म्हणजे त्याचा स्वीकार केला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रियांनो, ह्या नव्या जन्मात आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमचा निर्माणकर्ता आमचा परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर तो निर्माणकर्ता आहे आम्ही कबूल करतो, तर आम्ही त्याची उपासना केलीच पाहिजे. आम्ही त्याची भक्ती केलीच पाहिजे. देवाला भक्ती हवी आहे, उपकार स्मरण हवं आहे. देव रोज आमच्यावर दया करतो, रोज आमच्यावर कृपा करतो. प्रियांनो, भक्तिहीनांचा नाश झालेला आहे. नोहाच्या उदाहरणावरून आम्हाला पाहायला मिळतं, जे भक्तिहीन झाले त्यांचा नाश झाला. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तिसरी गोष्ट, नव्या वचनातच तुझे नाव पवित्र मानले जाव. परमेश्वराचं नाव पवित्र मानण्यासाठी आम्ही आहोत. देव पवित्र आहे, परमपवित्र आहे, परम उच्च ठिकाणी विराजमान आहे. लेवीय 19:2 मध्ये म्हटलेलं आहे, देव पवित्र आहे. जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मत्तई 5:48 म्हणतो की जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. पवित्र आहे म्हणून आम्ही पवित्र झालो पाहिजे. प्रियांनो, आम्ही शुद्ध झालो पाहिजे, आम्ही शुद्ध राहिलो पाहिजे. देवासाठी वेगळे केलेले लोक आम्ही आहोत. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. प्रियांनो, आम्ही पश्चातापाचं जीवन जगलं पाहिजे, पापापासून दूर राहिलं पाहिजे. माझ्या पित्याला प्रियांनो हे केल्यानंतर आनंद होईल का वाईट वाटेल? आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. प्रियांनो, लक्षात घ्या, आमच्या पापामुळे तो ख्रिस्त या जगात आला आणि त्या वधस्तंभावर मरण पावला. मग आम्ही पुन्हा पापात राहावे का? नव्हे, आम्ही पवित्र झालो पाहिजे. आम्ही पावित्र्यासाठी संघर्ष केला पाहिजे. पावित्र्य ही एक प्रक्रिया आहे प्रियांनो. रोज आणि रोज पडझडीतून आम्ही पश्चाताप आणि पापक्षमा या देणगींच्या द्वारे आम्ही पवित्र 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 आणि पावित्र्याकडून पावित्र्याकडे गेलो पाहिजे. कारण माझा देव पवित्र आहे, मलाही पवित्र झाल्याशिवाय गत्यंतर नाही. पावित्र्यासाठी प्रियांनो हे जग, देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराची फुशारकी आमचं पावित्र्य टिकू देत नाही. आम्ही
देवासाठी वेगळं झालं पाहिजे. जे जग करत आहे ते आम्ही करता कामा नये. मी तुम्हाला जगातून निवडलं आहे, तुम्ही जगाचे नाही. म्हणून जग जसं करतं तसं आम्ही करता कामा नये. जे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे तेच आम्ही केलं पाहिजे. आणि जर जगासारखेच आम्ही वागत असू तर लक्षात ठेवा प्रियानो, आम्ही पवित्र नाही, देवासाठी वेगळे केलेले लोक नाही. पावित्र्याचा गर्भित अर्थ देवासाठी वेगळे होणे हा आहे. नंतर चौथी गोष्ट मत्ती 6:10 मध्ये सांगितले, तुझे राज्य येऊ. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने जाहीर केलेला आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. देवाचं राज्य या जगात स्थापित झालं आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही सैतानाच्या राज्यातून बाहेर आलो पाहिजे. आम्ही जगाच्या त्या पापमय जीवनातून बाहेर आलो पाहिजे. आम्ही देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात आम्ही आलो पाहिजे. स्वर्गातले लोक प्रियानो पाप करत नाहीत. स्वर्गातले लोक सतत देवाची स्तुती आराधना करतात, देवाला नमन करतात. आम्ही देवाच्या राज्यात आहोत का? स्वर्गाच्या राज्यात आम्ही आहोत का? आमचा देव, त्याने देवाचं राज्य या जगात स्थापित केलेलं आहे. निकोदेम, योहान 3 आणि 3 वचन आणि 5 वचनामध्ये निकोदेम याच्याशी प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना तो म्हणाला, नव्याने जन्मल्याशिवाय कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही, स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. आमचा नवीन जन्म झालाय का? तो पाण्यापासून आणि तो आत्म्यापासून आमचा जन्म झालाय का? पाणी आम्हाला सांगत आहे पश्चाताप. मी पश्चाताप करून ख्रिस्ताला शरण आलेलो आहे का? प्रियानो, सकाळचा संदेश तुम्ही ऐकत असाल, मी जो व्हॉट्सअपवर रोज सकाळी संदेश पाठवत आहे, तर तो हाच विषय चाललेला आहे, नवा जन्म. आणि त्या नव्या जन्मामध्ये आता पाण्याचा बाप्तिस्मा आमचा चालू आहे. आणि योहान 1:17 या शीर्षकाखाली तो संदेश चालू आहे. तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही जरूर ऐका, आणि जर मिळत नसतील तर तुम्ही मला फोन करा, मी पाठवीन तुम्हाला. पण फार मोठी सिरीज आहे प्रियानो. जवळजवळ याच्यावर आता 40 पेक्षाही अधिक संदेश झालेले आहेत. आणि शैतान कसा पापात पाडतो? प्रियानो, नव्याने जन्मल्याशिवाय माझा नवीन जन्म झालाय का? मला स्वर्गाचं राज्य मिळालेलं आहे का? हे मी पाहिलं पाहिजे. मला ती खात्री असलीच पाहिजे. ती खात्री फार महत्वाची आहे. मत्ती 6 अध्याय आणि 10 वचनाचा पुढचा भाग, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तात्पर्य, स्वर्गात देवाच्या इच्छेप्रमाणेच केले जात आहे, म्हणून पृथ्वीवर आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणेच केले पाहिजे. देवाची इच्छा एवढी पवित्र आहे, योग्य आहे, यथा न्याय आहे की त्याची इच्छाच सर्वत्र पूर्ण केली जावी. ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे. आणि म्हणून स्वर्गात प्रियानो त्याच्या इच्छेप्रमाणे केले जाते. देवाच्या इच्छेप्रमाणे स्वर्गात केलं जात आहे, म्हणून स्वर्ग हा स्वर्ग आहे. एका लुसिफर देवदूताने, आद्य देवदूताने, एक आद्य देवदूत होता लुसिफर, त्याने देवाची इच्छेप्रमाणे करण्याचं न करलं आणि देवाने त्याला खाली फेकून दिलं. तोच सैतान झाला. लुसिफर होता, दियाबल बनला, सैतान बनला आणि नरकाचा भागीदार झाला. आज कित्येकांचा नाश करण्यासाठी तो त्यांना भुरळ घालत आहे, फसवत आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे न करण्यासाठी त्यांना प्रियानो भूलथापा देत आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे करणे यातच आमचं हित आहे. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करणारं सामर्थ्य आमच्याजवळ नाही, या मातीच्या भांड्यात नाही, मातीच्या देहात नाही.
आम्ही ते मागितलं पाहिजे, हे प्रभू मला तुझ्या इच्छेप्रमाणे करायचं आहे, आम्हाला ध्यास लागला पाहिजे, व्याकुळ झालं पाहिजे, आमची तळमळ झाली पाहिजे. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे मला का करता येत नाही, मला ते सामर्थ्य दे, मला ती कृपा दे, मला ते दया दे. आणि प्रियानो, आम्ही प्रार्थना केली पाहिजे, देवाचं वचन वाचलं पाहिजे, आम्ही गुडघ्यावर आलं पाहिजे, आम्ही व्याकुळ होऊन देवाजवळ मागितलं पाहिजे. देव दिल्याशिवाय राहत नाही, देवाचं सामर्थ्य. आणि मग पहा, देवाची इच्छेप्रमाणे करणं हे आम्हाला सहज शक्य होईल. पुढची 6वी गोष्ट, देव आमचा पालन पोषण करणारा आहे. मत्ते 6:11, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. देव आमचा पालन पोषण करणारा आहे. प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, चिंता करू नका, सर्व काही मी तुम्हाला देईन. 5,000 लोकांना भोजन त्याने दिलं, 5 भाकरी 2 मासे. 4,000 लोकांना त्याने भोजन दिलं, 7 भाकरी काही लहान मासे. प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्त जे सांगतो ते करून दाखवतो. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याने सांगितलेलं आहे, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, म्हणत चिंता करीत बसू नका, आधी माझं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो की नाही त्याची प्रतीती पहा. आव्हानात्मक वाक्य आहे. खाणे पिणे पांघरणे म्हणजे जगातली अशी कोणतीही गोष्ट नाही की जी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. सर्व गोष्टी वरचा अधिकार माझा आहे. प्रियानो, अट आहे, आम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यास सर्वात प्रथम झटलं पाहिजे. जे आम्हाला करायला लावलेलं आहे ते आम्ही करावं. जे आमची अपेक्षा आहे ते देव आमच्यासाठी करेल, प्रभू श्री ख्रिस्त आमच्यासाठी करेल. पाण्याचा द्राक्षरस काना येथील लग्नामध्ये त्याने केला. योहान 2:1-11, 5,000 भोजन दिलं. योहान 6:1-14, 4,000 भोजन दिलं. मत्ते 15:32-39, पाण्याचा द्राक्षरस केला. योहान 2:1-11. प्रियानो, पाण्याचा द्राक्षरस अशी आमची कोणतीही गरज नाही की जी गरज प्रभू श्री ख्रिस्ताला पूर्ण करता येत नाही. आमचा पालन पोषण करणारा आमचा प्रभू श्री ख्रिस्त आमचा देव आहे. 7वी गोष्ट, 12वं वचन, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासरून सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. देव आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा करतो. प्रियानो, कृतज्ञ चाकराचा दृष्टांत आम्हाला पाहायला मिळतो. मत्ते 18:21-35 या वचनामध्ये देव आम्हाला क्षमा करतो, परंतु आम्ही इतरांना क्षमा केली पाहिजे. 14 आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे इतरांना क्षमा केली पाहिजे. प्रियानो, हे वचन कोणासाठी आहे? ज्यांना पापांपासून तारण मिळाले, जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी आहे. जे ख्रिस्ताचे शिष्य ख्रिस्ती लोक आहेत, पापांच्या आणि अपराधांच्या क्षमेसाठी बेसिकली आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताच्या मरणावर पुनरुत्थानावर विश्वास ठेवणं अगत्याचं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते, परंतु एकदा का आम्हाला पापांपासून तारण मिळालं, क्षमा मिळाली, त्यानंतर जर कधी एखाद्या वेळेला चुकून मुकून, जर कळत नकळत किंवा समजून उमजून किंवा जाणून बुजून आमच्या हातून एखादा अपराध घडला, चूक घडली, पाप घडलं, तर प्रियानो, देव त्याचीही आम्हाला क्षमा करतो. परंतु त्याआधी आम्ही
इतरांच्या अपराधांची आम्ही त्यांना क्षमा केली पाहिजे. इतरांच्या अपराधांची क्षमा केली पाहिजे. प्रियानं, योबाचं शेवट कसं झालं माहिती आहे का? योबाच्या पुस्तकाचा शेवट असा झाला की योबाला परमेश्वर देवाने सांगितलं की तू आपल्या मित्रांसाठी प्रार्थना कर, त्यांना क्षमा कर. आणि योबाने त्यांना क्षमा केली, प्रार्थना केली आणि त्याच्या दुःखाचा परिहार झाला आणि त्याला दुप्पट आशीर्वाद मिळाले. जेव्हा आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तेव्हा देव आम्हाला दुप्पट आशीर्वाद देतो. प्रियानो, आम्ही चुकणारच नाही. जो म्हणतो माझ्या ठाई पाप नाही तो लबाड आहे. आम्ही कधी ना कधीतरी चुकणार आहोत. आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आमच्या बाबतीत चुकते, पाप करते, अपराध करते, तेव्हा आम्ही तिला क्षमा केली पाहिजे. प्रियानो, आमचा देव आमच्या अपराधांची क्षमा करणारा आहे. आणि कृतज्ञ चाकराचा दृष्टांत सांगितलेला आहे मत्तई 18:25-21-35 या वचनामध्ये. 2 दास होते, दोघांनाही त्या धान्याने माफ केलं. एकावर लक्षावधींचं कर्ज होतं आणि एकावर दोघांवर पण लक्षावधींचं कर्ज होतं. त्याला सोडून दिलं, धान्याने सोडून दिलं. आणि दुसरा जो होता त्यापैकी त्याचं 100 रुपयाचं कर्ज होतं त्याच्या जोडीदारावर. आणि त्याच्यासाठी त्यांची नरडी आवळली आणि मला दे, आणि त्याला तुरुंगात टाकलं. धान्याने काय केलं? धान्याने त्याची दमडी फेडेपर्यंत त्याला तुरुंगात टाकला. जर आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करणार नाही तर देव देखील आमच्या अपराधांची क्षमा करणार नाही आणि मग ती फेड आमच्याकडून केली जाईल. देव करून घेईल आणि फार गांभीर्याने आम्ही घेतलं पाहिजे. आणि सर्वात शेवटली 8वी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे आणि ती आहे 6:13 मत्तई 6:13. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. प्रियांनो, ही 8वी गोष्ट आहे. 9वी एक गोष्ट आहे आणखी. देव आम्हाला वाईटापासून सोडवतो व आमची परीक्षा आमच्या शक्तीपलीकडे होऊ देत नाही. म्हणून आम्ही देवाची स्तुती, उपकार स्तुती, आराधना केली पाहिजे. देव आम्हाला वाईटापासून सोडवतो. वाईट म्हणजे फक्तच पापमय जीवन नव्हे, तर अनिष्ट, काही धोके, काही संकटे, जे काही आम्हाला वाईट आहे त्यापासून आम्हाला सोडवतो. आणि सोडवल्यानंतर आम्ही त्याची उपकार स्तुती केली पाहिजे. प्रियानो, लक्षात घ्या, आम्ही उपकार स्तुती करायला चुकतो हे योग्य नाही. आणि शेवटलीच 10वी गोष्ट 6:13 राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ देवाचीच आहे. राज्य, सामर्थ्य आणि गौरव देवाची आहे. म्हणून आम्ही देवापुढे नम्र लीन राहून देवाचेच गौरव केले पाहिजे. प्रियानो, देवाचंच गौरव केलं पाहिजे. 1 Corinthians 6:19-20 म्हटलेलं आहे, आमचं शरीर हे आम्हाला देवापासून मिळालेल्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि म्हणून आम्ही आमच्या शरीराच्या द्वारे देवाचं गौरव केलं पाहिजे. आमचं शरीर म्हणजे आमचा आत्मा, जीव, शरीर याच्याद्वारे आम्ही आमच्या देवाचंच गौरव केलं पाहिजे. त्याचा मान राखला पाहिजे. आम्ही त्याचा मान केला पाहिजे. आम्ही त्याचा मान वाढवला पाहिजे. त्याचंच गौरव, माझा ऱ्हास हो, त्याचा उत्कर्ष हो. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही ही गोष्ट समजून घेत आहोत. राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ देवाचीच आहे. सर्व त्याचंच आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद. देवाविषयीच्या ह्या 9 गोष्टी आम्हाला प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये पाहायला मिळेल. देवाबाबतचं हे शिक्षण आहे. आम्ही देवबापाला धन्यवाद देऊयात. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आमच्या देवाची, आमच्या स्वर्गीय पित्याची नव्याने ओळख करून दिलेली आहे. बापा, आमच्या देवापुढे आम्हाला नम्र लीन, भग्न, अनुतप्त होता येऊ दे आणि आम्हाला आमच्या देवाचंच गौरव करता येऊ दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन.
यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. दानार्पणावरची पहिली प्रार्थना मी करत आहे. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद आणि गौरव देतो. तुझ्या पुढे येण्याची मोकळीक तू आम्हाला दिलीस आणि बापा परमेश्वराचे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. होय बापा परमेश्वरा, या भक्तीद्वारे आमचं अंतःकरण, आमचं अंतःचक्षु तू प्रकाशित केले आणि देवाचं दर्शन आम्हाला घडवलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा परमेश्वर, आता मंडळी तुझ्या दर्शनाला आलेली आहे, तर त्यांची अर्पणे देखील तू स्वीकारून घे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. धनताना प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा. आमेन.
आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज मंडळीने आपला विश्वास आणि तुझ्यावरची प्रीती प्रगट केलेली आहे. आणि या दान कोशामध्ये जे दान समर्पित केलेलं आहे बापा परमेश्वरा, त्यांनी हे जाहीर केलेलं आहे की सर्व काही देवापासून प्राप्त झालेलं आहे आणि देवापासून प्राप्त झालेलंच आम्ही देवाला दिलेलं आहे, यासाठी की या जगामध्ये देवाचं राज्य वृद्धिंगत व्हावं, वाढावं. होय बापा, तुझ्या सेवा कार्यासाठी जे दान आज मंडळीने दिलेलं आहे ते स्वीकारून घे, पवित्र कर, शुद्ध कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू अधिक दे. बरकतीचे आशीर्वाद तुझ्याजवळ आहेत. हे बापा परमेश्वरा, प्रत्येकांना बापा परमेश्वरा आर्थिक बरकतीच्या आशीर्वादाने तू मालामाल कर. आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा, हे दान तू शुद्ध पवित्र करून स्वीकारून घेतलंस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण प्रभोजनाकडे जात आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण अशाच प्रकारे प्रभुभोजन विधी होईपर्यंत उभे राहावे. ख्रिस्ताच्या या विधीमध्ये, प्रभुभोजनामध्ये सहभागी होणारी कृपा, दया, अनुग्रह दे. आपल्या अंतःकरणाची तयारी करून, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आज आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध करून या प्रभुभोजनामध्ये सहभागी होऊया. आपण प्रभुभोजन विधीकडे जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले, ते होते शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा
म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदवृत्ती बाळावू दे, आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच द्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दयाळू पित्या, आम्ही तुला ते नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुळ्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले.
कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेला आहे, त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येणेची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी देयासरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमोच्या, दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची जो हासे